नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण कच्च्या साबुदाण्यापासून नायलॉनचा कमी तेलकट दाताखाली न येणारा साबुदाणा कसा बनवायचा व त्यापासून नायलॉनचा चिवडा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत। सर्वात प्रथम आपल्याला साबुदाणा भिजत घालावा लागणार आहे। त्यासाठी इथे 1 कप खिचडीचे जे साबुदाणा असतात, एक बारीक व एक मोठा, त्यापैकी जो मोठ्या आकाराचा साबुदाणा असतो तो साबुदाणा इथे लागणार आहे। साबुदाणा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया व 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, जेणेकरून यामध्ये जे काही स्टार्च असतील ते निघून जातील। अशा प्रकारे साबुदाणा चांगला चोळून घ्यायचा आहे। 2 पाण्याने साबुदाणा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यातील पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे। यामध्ये अर्धा कपापेक्षा थोडंसं कमी पाणी वापरून, म्हणजे जवळपास साबुदाणा बुडेल इतपतच पाणी घालून घ्यायचं आहे व भांड्यावरती झाकण ठेवून 7 ते 8 तासांसाठी, म्हणजेच एका रात्रीसाठी साबुदाणा भिजत ठेवून देऊया। एका रात्रीनंतर म्हणजे सकाळी इथे साबुदाणा कसा भिजला आहे ते पाहूया। तर इथे आपला साबुदाणा एकदम चांगला भिजला गेलेला आहे। आता हा साबुदाणा चांगला मोकळा करून घेऊया। या रेसिपीसाठी अजिबातही जास्त पाण्याचा वापर करू नका, नाहीतर साबुदाणा एकदम सुटा न होता चिकट असा तयार होईल। साबुदाणा सुट्टा करून झाल्यानंतर वडी उकडायची चाळण असते, त्याला ब्रशच्या सहाय्याने थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे साबुदाणा चाळणीला अजिबातही चिकटणार नाही। आता यावरती पातळ असा साबुदाणा अंथरून घेऊया। यातील निम्मा साबुदाणा इथे आपण अंथरून घेतलेला आहे। साबुदाणा शिजवण्यासाठी इकडे गॅसवरती एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी गरम करत ठेवलेलं आहे। पाण्याला एक उकळी आलेली आहे। यावरती चाळण ठेवून कढईवरती झाकण ठेवून अवघ्या 1 ते 2 मिनिटांसाठी हाय फ्लेमवरती आपल्याला हा साबुदाणा उकडून घ्यायचा आहे। साबुदाणा शिजला आहे की नाही ते कसे ओळखावे, तर या साबुदाण्याला थोडीशी चकाकी आलेली आहे। ही चाळण पातेल्यावरून काढून इथे एका मोठ्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये ठेवून देऊया व एका चमच्याने यातील साबुदाणा पूर्णपणे मोकळा करून घेऊया। सुट्टा करून झालेला साबुदाणा या पाण्यामध्ये काढून घेऊया। पहिली बॅच पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या बॅचसाठी सुद्धा अशाच प्रकारे साबुदाणा चाळणीवरती अंथरून घ्यायचा आहे व साबुदाणा उकडून घ्यायचा आहे। तुम्ही म्हणाल की साबुदाण्यापासून नायलॉनचा साबुदाणा करण्याची प्रक्रिया खूप किचकट आहे, परंतु तसे अजिबात नाही। हा साबुदाणा अगदी झटपट असा तयार होतो। अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये ही सर्व प्रक्रिया होते, म्हणजेच साबुदाण्यापासून नायलॉनचा साबुदाणा करायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही। एवढ्याशा साबुदाण्यापासून भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये नायलॉनचा साबुदाणा तयार होतो। सर्व साबुदाणा वाफवून झाल्यानंतर इथे पाण्यामध्ये काढून घेतलेला आहे। साबुदाण्यामधील पाणी एका गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊया व 5 ते 10 मिनिटांसाठी यातील पाणी असंच बाजूला निथळ ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर यातील पाणी पूर्णपणे निथळलं आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे व साबुदाणा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। साबुदाणा सुकत घालण्यासाठी इथे अंगणामध्ये उन्हामध्ये एक जाड प्लॅस्टिकचा पेपर अंथरून घेतलेला आहे। तर यावरती हा साबुदाणा एकदम पातळ असा अंथरून घेऊया व 2 दिवसांसाठी साबुदाणा सुकवून घेऊया। 2 दिवसानंतर इथे आपला साबुदाणा चांगला सुकलेला आहे। कडकडीत जर ऊन असेल तर साबुदाणा सुकण्यासाठी कमीत कमी 2 दिवस लागतात। कढईमधील तेल चांगलं गरम झालेलं आहे। यातील थोडासा साबुदाणा तेलामध्ये सोडून घेऊया व आपल्याला हा साबुदाणा एकदम हाय फ्लेमवरती तळून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, अवघ्या 1 मिनिटानंतरच हा साबुदाणा चांगला फुललेला आहे व एकदम पांढरा शुभ्र दिसत आहे। साबुदाणा तेलामधून काढून राहिलेला सर्व साबुदाणा अशाच प्रकारे तळून घेऊया। ज्याप्रमाणे नायलॉनचा साबुदाणा तळताना अंगावरती उडतो, त्याप्रमाणे हा साबुदाणा अजिबातही अंगावरती उडत नाही व आपल्या हाताला इजा होत नाही। साबुदाणा तळून झाल्यानंतर थोडेसे शेंगदाणे तळून घेऊया। शेंगदाण्यांना दोन्ही बाजूंनी हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत शेंगदाणे तळून घेऊया। शेंगदाणे तळून झाल्यानंतर थोडासा बटाट्याचा कीस तळून घेऊया। हा बटाट्याचा कीस घरी केलेला आहे। कीस चांगला तळून झाल्यानंतर कीसही तेलामधून काढून घेऊया। चिवडा म्हटलं की थोडासा तिखट तर हवाच, त्यासाठी इथे 4 ते 5 हिरव्या मिरचीचे तुकडे असे झाऱ्यावरती घेऊन तळून घ्यायचे आहेत।
जो आपण नायलॉन साबुदाणा बनवला आहे त्यातील निम्मा साबुदाणा इथे तळून घेतलेला आहे. यामध्ये चवीपुरती पिठी साखर घालून घेऊया. या साबुदाण्याला आपण आधीच मीठ लावून घेतलं असल्यामुळे इथे आपण अजिबातही मीठ वापरणार नाही आहोत. आता सर्व चिवडा चांगला मिक्स करून घेऊया. तर हा नायलॉन साबुदाणा एकदम पांढरा शुभ्र व मोत्यासारखा तयार झालेला आहे. तसेच याला नायलॉनच्या साबुदाण्यासारखे अजिबातही जास्त तेल लागलेले नाही व तो कमी तेलकट झालेला आहे. हा सर्वच्या सर्व साबुदाणा चांगला फुलला गेलेला आहे. यातील एक साबुदाणा असा दाबून बघूया तर एकदम सगळा चुरा झालेला आहे. हा नायलॉनचा चिवडा इतका भारी लागतो की एकदा तुम्ही अशा प्रकारचा नायलॉनचा चिवडा बनवला तर विकतचा कधीही नायलॉनचा साबुदाणा बाजारातून आणणार नाही. हा साबुदाणा वर्षभर अगदी चांगला टिकतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा.